नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आता अर्जुन व सायली यांनी प्रियाला अडकवण्यासाठी एक सबळ पुरावे शोधलेले असतात आणि त्यामुळे या पुराव्यांमुळेच आता प्रिया ही पूर्णपणे अडकली जाणार असते। प्रिया आता कोर्टमध्ये पूर्णपणे प्रिया ही साक्षीच्या बाजूनेच असल्याचं अर्जुन आणि सायली अगदी हुशारीने सिद्ध करतात। आणि त्यानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा प्रिया मात्र खूप गडबडलेली असते। तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं आता एक्सप्लेनेशन नसतं आणि या सगळ्यांमध्ये आता सायली आणि अर्जुन हे प्रियाला त्यांच्या सुभेदारांच्या घरामधून काढण्यासाठी यशस्वी झालेले असतात। अर्जुन व सायली हे दोघेही आता सगळ्या टेन्शनमधून अगदी मुक्त झालेले असतात। सायली व अर्जुन हे दोघेही आता चिंतामुक्त झाल्या कारणाने अर्जुन व सायली आता एकमेकांच्या प्रेमामध्ये बांधले गेलेले असतात। आणि त्याच दरम्यान काही दिवसानंतर जेव्हा आता सायलीला किचनमध्ये चक्कर येते त्याचवेळी सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाची वार्ता पसरते। ती म्हणजे सायली ही प्रेग्नेंट आहे। आता तर मित्रांनो, सायली ही प्रेग्नेंट राहिल्यामुळे कशाप्रकारे सुभेदार तिला एक्सेप्ट करणार आणि प्रियाच्या घरातून जाण्यामुळे कशाप्रकारे सुभेदार कुटुंबात आनंद पसरणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये मालिकेत आपण पाहिलं की सायली आणि अर्जुन हे आश्रमाजवळ शोध घेत असतात। ते प्रियाच्या बाबतीत काही पुरावा मिळवण्यासाठी फिरत असतात। त्याचवेळी तिथल्या बाजूच्या मावशीचा एक मुलगा असतो जो प्रियाबद्दल आणि विलासबद्दल खूप महत्त्वाची हिंट देतो। ते म्हणजे कोणाच्या रात्रीच प्रिया आणि विलास हे दोघेजणही आलेले असतात। तर आता अर्जुनला एक मोठा पुरावा मिळालेला असतो की हे दोघेजणही आता एकत्र आलेत। याचा अर्थ प्रिया आणि विलास यामध्ये नक्की काहीतरी शिजत होतं। तर आता या सगळ्या गोष्टी प्रियाने ऐकलेल्या असतात। तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन एक पाऊल पुढे केसच्या चाललेला आहे, परंतु आम्ही मात्र काहीच करू शकत नाही आहोत। साक्षी अडकली, आता त्याच्या मागोमाग महिपत किंवा मी अडकते की काय अशी भीती आता प्रियाला लागून राहिलेली असते। तर मित्रांनो, अर्जुन हा मात्र पूर्ण हुशारीनिशी सगळे पुरावे शोधत असतो। तर इथे गुढीपाडव्याचा दिवस उजाडलेला असतो म्हणून सायली ही पाटाभोवती रांगोळी काढते। त्याच्याप्रमाणे रांगोळी काढल्यानंतर ती तिच्या बाहेर अंगणामध्ये रांगोळी काढून सगळं अंगण सजवते। आणि सायलीचं हे जे काही घरातलं कर्तव्य असतं सुने तिथे पार पाडायला सुरुवात करत असते। म्हणून कल्पना हे सगळं लांबूनच बघते, परंतु कल्पनाच्या मनामध्ये कुठेतरी सायलीविषयी अजूनही राग असतोच। म्हणून कल्पना ही सायलीचं कौतुक न करता किंवा तिची पाठ न थोपटता तिकडून मागेच निघून जाते। सायली मात्र तिच्या कामामध्ये व्यस्त असते, तिचं कुठेही लक्ष नसतं कोण माझ्याकडे बघते किंवा कोण नाही। मग आता कल्पना विचार करते की या सायलीला तर मी काही सांगितलं नव्हतं, हे मग ही एक्स्ट्रा काम कशासाठी करते? ठीक आहे, करायचं असेल तर करू दे असं म्हणून आता ती तिकडून आतमध्ये जाते आणि पूर्ण आजीला कल्पना ही सगळं सांगते की सायली बाहेर रांगोळी काढत बसली आहे, पाडव्याची सगळी तयारी करते। आता पूर्ण आजी म्हणते की बरं ठीक आहे, राहू दे। आता काय करायचं? परंतु प्रिया कुठे आहे? तेव्हा मग कल्पना सांगते की नाही, अजून प्रिया आली नाहीये, म्हणजे ती मला भेटलीच नाहीये। सकाळी काय झालंय काही कळत नाहीये। तेव्हा मग आता पूर्ण आजी म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे, सगळं करते। नाही सायली, तर मग करू दे। उगीच सणासुदीच्या दिवसामध्ये घरामध्ये वाद नको राहू देत। अर्जुनलाही या सगळ्यांना वाईट वाटेल, शेवटी तोही आपलाच मुलगा आहे। कितीही काही केलं तरीही त्याला दुखवणं हे आपल्याला नाही आवडत, बरोबर ना? कल्पना म्हणते की एक्झॅक्टली पूर्णाजी, मलाही तेच म्हणायचंय की तिला दुखवायला नको। तर आता पूर्णाजी म्हणते की बरं, सगळं जाऊ देत, आता आजच्या दिवशी तिला जे काही करायचे ते करू दे। तिला पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर तोही करू दे, कारण आपण पण तिला तसे हे अधिकार दिलेलेच आहेत। त्यामुळे आता सायली ही सगळ्याच तयारीला लागलेली असते। सायली बाहेर रांगोळी काढून पूर्णाच्या स्वयंपाकाची ही तिची बऱ्यापैकी तयारी झालेली असते। त्यामुळे आता इथे सायली ही सगळं काही करत असते। परंतु सायलीला माहीत असतं, दरवर्षीप्रमाणे सायली याही वर्षी श्रीखंड पुरी बनवणार असते। जसा सुभेदारांच्या घरात थांबत असतो तसा किल्लेदारांकडे हेही तिला माहीतच असते आणि म्हणूनच आता इथे सायलीने श्रीखंडासाठी चक्का काढून ठेवलेला असतो आणि ते सगळं ती आता तयारी करत असते। हे जेव्हा आता कल्पना पाहते तेव्हा तीही आश्चर्यचकित होते, कारण सायलीने श्रीखंडाची तयारी करून ठेवली आहे। हे पाहून तिलाही आनंदच होतो, कारण सायली आपलं कुठलंही कर्तव्य विसरली नाही। जशी गेल्या वर्षी सायलीने गुढीपाडव्याची तयारी केली तशीच यावर्षीही सायलीने छानपैकी अशी गुढीपाडव्याची तयारी केलेली आहे। आपल्या ठरलेल्या सुभेदारांच्या प्रथेप्रमाणे तिने श्रीखंडासाठी चक्का वगैरे आदल्या दिवशीच काढून ठेवलाय।
हे सगळं पाहिल्यानंतर इथे आता पूर्णाजी आणि देखील बरं वाटलेलं असतं. आता सायली विचारते की अर्जुन सर अजून आले कसे नाहीत? त्यांना बरं तर असेल ना? कालही खूप दमून आले होते. म्हणून आता सायली विचारते की विमल, जरा तू इथे बघशील का? मी ना पटकन जरा रूममध्ये जाऊन येते. अर्जुन सर काय करतात ते पाहून येते. अजूनही ते आलेले नाहीत ना? तेव्हा मग विमल म्हणते की बरं ठीक आहे. तुम्ही जाऊन या सायलीताई, मी इथे बघते. तेव्हा तेवढ्यातच सायली वर येते आणि अर्जुनला बघते. अर्जुन कुठल्या तरी विचारातच असतो. सायली विचारते, अर्जुन सर, अहो काय झालंय? म्हणजे तुम्ही असे का बघत आहात? म्हणजे कसला विचार करताय? अहो अर्जुन सर, मी तुम्हाला सांगितलेलं ना, आज गुढीपाडवा आहे. घरामध्ये तर प्लीज तुम्ही केसबद्दलचा विचार नका करू. आपण हे सगळं नंतर बघूया ना केस संदर्भातलं. उगीच आता कशाला? तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही मिसेस सायली, मला ना जरा, म्हणजे तो जे मुलगा बोलला ना, त्याबद्दल मी जरा विचार करत आहे. की नक्की तो मुलगा काय बोललाय? म्हणजे ना, मला कळत नाहीये नेमकं त्याला काय बोलायचं होतं. कारण प्रियाला आणि विलासन त्याला पाहिले, याचा अर्थ असा आहे ना, की साक्षीला प्रियाने मदत केली असणार, किंवा हे सगळे एकत्रच प्लॅनिंग करत असणार. कारण महिपत आणि हे सगळे मिळालेत, हे तर आपल्याला माहिती आहे. परंतु साक्षीला कशाप्रकारे प्रिया मॅनेज करत होती, हे मला जरा बघायचे तपासून. तेव्हा मग सायली म्हणते की हो, कदाचित त्यांची मैत्री असू शकते ना. मग आता यावर अर्जुन म्हणतो की असा काहीतरी पुरावा मिळाला पाहिजे, की जेणेकरून खरंच साक्षी आणि प्रिया तो दोघीजण एकमेकींसोबत बोलतायत किंवा कुठेतरी बसल्यात. असा पुरावा हवा. मग अर्जुन म्हणतो की मला सांगा मिसेस सायली, प्रिया तिच्या फ्रेंड्सला वगैरे भेटण्यासाठी आश्रमातच भेटायची का? की आणखी कुठे त्यांना भेटण्याचं कारण होतं, की कुठे आणखी ती भेटायला जायची? तुम्हाला काही माहिती आहे का? एखादा फ्रेंड्स कट्टा वगैरे असतो, असं काही? तेव्हा मग सायली म्हणते, अर्जुन सर, ॲक्च्युली ना, म्हणजे प्रियाचे तसे भरपूर फ्रेंड्स होते. तिचे मित्रही होते, भरपूर जणांना ती भेटायची. तसं तिचं कॅरेक्टर बरं नव्हतं, परंतु या सगळ्यामध्ये ती एक ठिकाणी म्हणजेच जायची तिच्या फ्रेंड्सबरोबर. ते म्हणजे की एसके रोड. त्या ठिकाणी एक कॉफी शॉप आहे ना, ते तिचं फेवरेट होतं आणि त्याच कॉफी शॉपमध्ये प्रिया कायम जायची. तर इथे प्रिया फार हादरलेली असते. पाडव्याच्या दिवशी तिला धक्काच बसलेला असतो. हे अर्जुन सायली हळूहळू करत माझ्यापर्यंत पोहोचतायत की काय, याची भीती आता तिला पूर्णपणे लागून राहिलेली असते आणि ती म्हणते की मला भीती वाटते. हे देवा, तिकडून महिपत आणि इकडे हे अर्जुन सायली मला मारून टाकणार आहेत. अगदी असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. परंतु सायली तिला अश्विनने दिलेली साडी ही नेसायची असते, म्हणून ती त्यात लग बघीत असते. तर इथे सायली हे अर्जुनला सांगते की एसके रोडवरचा कॅफे फेमस आहे, तो त्या कॅफेमध्ये जाऊन आपल्याला काही माहिती मिळू शकते. अर्जुन म्हणतो की येस मिसेस सायली, यू गॉट इट राईट. बरोबर, आपण एक काम करूया. धावत धावत आवाज देते की अर्जुन दादा, खाली या. सगळेजण धावत धावत खाली येतात आणि त्याच वेळेला मग विमलला अर्जुन विचारतो की काय ग, काय झालंय? पूर्णाजी म्हणते की अगं काय झालंय ओरडायला? तेव्हा विमल म्हणते की अहो, आता ना सायलीताईला चक्कर येत होती. मी तिला धरण्याचा प्रयत्न केला आणि इथे येऊन बसवले. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की वाटलंच होतं मला, सायलींचं गेले काही दिवस स्वतःकडे लक्ष नाहीये, म्हणून हे सगळं होतंय. सायली, तुम्हाला बरं वाटतंय का? हे घ्या पाणी प्या. असं म्हणून तो सायलीला आता पाणी प्यायला देतो. त्याच वेळेला मग सायली पाणी पिते, परंतु तरीही तिची चक्कर काही थांबत नसते. अर्जुन घाबरतो की माझ्या सायलीला काय होते आणि काय नाही, म्हणून तो आता घाम फुटलेला असतो. कल्पना म्हणते की घाबरायचं कशाला अर्जुन? त्यात अरे, इतके दिवस बाहेर वणवण करत होतात, तिला त्रास झाला असेल, पित्त झालं असेल. तिला तू एक काम कर, तिला डॉक्टरकडे घेऊन जा, म्हणजे डॉक्टर काय सांगतात ते बघ. तुम्हाला तुमची काळजी घ्यायला नको का? असं ती ओरडते. त्याच वेळेला मग आता डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर फार मोठा खुलासा करते. फॅमिली डॉक्टरकडेच अर्जुन गेलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीला फोन जातो की तुमची नातसून प्रेग्नेंट आहे, सायली सुभेदार ही गरोदर आहे. आता हे ऐकल्यानंतर पूर्ण सुभेदार कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. गुढीपाडव्याचा या सगळ्या मुहूर्तानंतर प्रिया जेलमध्ये तर जाते, परंतु घरात आनंदी आनंद पसरलेला असतो. आता कल्पनाला ही सगळी बातमी पूर्णाजी देते आणि म्हणते की जाऊ दे, काही झालं तरी अर्जुन आणि सायली या दोघांचं लग्न झालंय आणि आपल्या घरामध्ये एक लहान पाहुणा येणार आहे. त्यामुळं आपण सगळा राग विसरून जाऊया. काही झालं तरी सायलीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आपण सुभेदार आहोत आणि इतकेही निष्ठुर नाही आहोत की ती गरोदर असताना तिच्याबरोबर आपण वाईट वागू. मग आता पूर्ण आजी आणि कल्पनाने सगळा राग विसरून पेढे मागवलेले असतात
आणि आनंदाची बातमी सुभेदारांच्या घरात पसरलेली असते. तेव्हा मग ही बातमी जेव्हा कल्पनाला कळते, कल्पना अर्जुन आणि सायलीला गोड भरवण्यासाठी येते. तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीला खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो की सगळेजण आपल्या कुटुंबाच्या सोबतीने झाले. एक येणार बाळ घरामध्ये इतका आनंद पसरवेल आणि घरामध्ये इतका आनंदाचं वातावरण निर्माण करेल की सगळेजण आमच्यावरचा राग विसरून आम्हाला एकत्र करतील आणि आम्हाला जवळ घेतील. हे अर्जुन सायली यांनी विचारच केलेला नसतो. अगदी अनपेक्षितपणे अर्जुन आणि सायली यांनी यांच्या उंजळीत हा आनंद पडलेला असतो. मित्रांनो, अर्जुन सायली हे दोघेजणही आता आई बाबा होणार असतात आणि या सगळ्यामुळे सायली खूप खुश असते. फायनली तिला तिच्या कल्पना आईने आणि पूर्णाजीने स्वीकारले म्हणून तिला आनंद झालेला असतो. अर्जुनही खुश असतो आणि म्हणतो की येस मिसेस सायली, आपण जिंकलो आहोत. आता लवकरात लवकर आपल्या घरावर हे जे आपल्या घरातलं संकट होतं ते बाजूला गेले आणि आता आपल्या घरात आनंदाचं वातावरण आलंय. परंतु आपल्या जबाबदाऱ्याही खूप असणार आहेत, असं अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं. आता मालिकेत पुढे काय होणार याचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.